परभणी शहरातील NVS मराठवाडा या शाळेमध्ये गणेशोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न झाली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातील NVS मराठवाडा हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। या निमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असून त्या अनुषंगाने निबंध स्पर्धेचं विद्यार्थ्यांकरिता आयोजन करण्यात आलं होतं। वृक्ष संवर्धन काळाची गरज, मोबाईलचे होणारे दुष्परिणाम या विषयांवर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचं उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनंत पांडे यांच्या हस्ते झालं। यावेळी स्पर्धा प्रमुख प्रदीप मुळे, मीरा कात्रे तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुनील तुर्कमाने, विद्यार्थी संसद सल्लागार श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते। वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना होणारे घातक परिणाम याची देखील जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण विषय या निबंध स्पर्धेत घेण्यात आले। या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गणेशाच्या स्थापनेच्या निमित्तानं आमच्या शाळेचं जे ब्रीदवाक्य आहे, सर्वत्र गुणे पदनिध्यते, त्या पद्धतीनं विद्यार्थी घडला पाहिजे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले हे गणेश उत्सवाचं व्रत ज्याला सामाजिक स्वरूप प्राप्त झालं आणि श्री गणेश ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ती प्रेरणा निर्माण व्हावी। सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा मोठा व्हावा, घडावा यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। आज निबंध स्पर्धेचं आयोजन आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे। वृक्ष संवर्धन काळाची गरज आणि मोबाईलचे दुष्परिणाम अशा जाज्वल्य विषयावरती आज निबंध स्पर्धेचा विषय आहे आणि हे सगळं करत असतानाच गणपतीची जी एकूण आम्ही थीम केलेली आहे, धगधगतं जे बांगलादेश आहे त्या बांगलादेशची समस्या समाजाला समजावी। बांगलादेशमध्ये काय घडतंय, त्या ठिकाणच्या अल्पसंख्याकांवरती म्हणजे हिंदूंवरती होणारे अत्याचार कशा पद्धतीचे आहेत आणि या सगळ्यांना वाचवणारं एकमेव आशेचं स्थान म्हणजे भारत माता आहे, हे या देखाव्याच्या माध्यमातून संकल्पना साकार करण्यात आलेली आहे। शहरातल्या विविध मान्यवर, डॉक्टर, पत्रकार, प्रतिष्ठितांना या ठिकाणी आमंत्रित करून केवळ आणि केवळ हा सामाजिक उपक्रमाचा घराघरामध्ये प्रचार व्हावा आणि गणरायांना आम्ही जी मागणी करतोय ती सगळ्या समाजाला सद्बुद्धी दे आणि गणेशजी ही शक्तीची देवता असल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ते शक्ती, ते साहस जे संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीचं साहस आणि जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होतं त्या पद्धतीची देशभक्ती निर्माण व्हावी, हा या सर्व स्पर्धांच्या मागे हेतू आहे। सर, काय सांगू इच्छिता आजच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने धार्मिक आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये दोन्हीचा ताळमेळ बसवत असताना कसं गेलं पाहिजे? सर, ज्यावेळी शैक्षणिक आणि धार्मिक ताळमेळ बसवत असताना या देशामध्ये निर्माण झालेले जे सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्मांनी चांगलीच शिकवण दिलेली आहे आणि एकम सत विप्रा बहुधा वदंती हे या देशाचं ब्रीद आहे। त्यामुळं बौद्ध, जैन, हिंदू हे शाश्वत सत्य आहेत आणि बाकी सगळे या देशामध्ये आलेले मित्र आहेत। त्यामुळे हे जे पंथ आहेत हे सगळे पंथ जगाला तारणारे आहेत। त्यामुळे शैव, बौद्ध, शीख आणि हिंदू ह्या ज्या पद्धती आहेत यांचं आचरण जे करतील ते जगामध्ये मोठे ठरतील आणि ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी प्रगती। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24 परभणी।